तर थांबा, थोडं थांबा, लगेच जाऊ नका. मी आज ज्या मुद्द्यावर बोलणार आहे ते मुलींवर जे अत्याचार, लैंगिक अत्याचार सध्या होत आहेत ना, या संदर्भात माझा मुद्दा जो आहे किंवा माझे जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारणार आहे. एक नागरिक म्हणून, एक सुजाण पालक म्हणून, सुजाण आई वडील म्हणून किंवा समाजासाठी आपण काय देणं लागतो, आपण काय केलं पाहिजे की या घटना होऊ नये, या संदर्भात मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. आणि या संदर्भात सध्या मी आता काम चालू केलेलं आहे की या घटना होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे. बाकी बाकी जे काही आहे ते पुढे मी व्हिडिओमध्ये बोललेलीच आहे. आता मी हे का बोलते तर बघा, नसरापूरमध्ये जे घटना घडली, संबंधित अशीच घटना सध्या पुणे पर्वती विभागामध्ये घडलेली आहे. सेम आहे. तिथे सुद्धा एका 50 वर्षाच्या नराधमाने 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. संबंधित नागरिकांनी एका पाहिलं आणि पोलिसांना संपर्क साधला आणि तिथं एक अनुचित प्रकार होण्यापासून जे आहे ते आळा बसला. आणि या संबंधातच मी आजचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. मला असं वाटतंय नेहमीसारखं माझा हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण माझे काही प्रश्न तुमच्यासाठी आहेत, सुजाण नागरिक, पालक आणि आपण समाजासाठी काय करू शकतो या संदर्भात. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या कमेंट जरूर करा. नेहमी तुम्ही माझे व्हिडिओ पाहता पण कमेंट करत नाही, पण नक्कीच तुमचं मत काय आहे याच्यावर या ठिकाणी तुम्ही कमेंट कराल अशीच अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त करते. चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, जय महाराष्ट्र. नसरापूरमध्ये जी घटना घडलेली आहे, आज त्या घटनेला एक 5 ते 6 दिवस झाले असतील. या घटनेला थोडाच कालावधी झालेला आहे आणि आता परत अशीच घटना एक पुणे पर्वती विभागामध्ये झालेली आहे. 9 वर्षाच्या मुलीवर 50 वर्षाच्या नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि ही बाब एका नागरिकाने पाहिली. तिथून जात असतील एका नागरिकाच्या हे लक्षात आलं तिथं आणि त्यांनी वेळीच त्या व्यक्तीला अडवलं किंवा पोलिसांच्या त्याला स्वाधीन केलं किंवा पोलिसांना फोन केला. आता संबंधित जो गुन्हेगार आहे किंवा संबंधित जो नराधम आहे तो पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे. तिथे जी काही कारवाई करायची ते कारवाई ते करतीलच पोलीस. आता ह्याच्यावर मी ऑलरेडी खूप वेळा बोलली आहे की तर भीतीच राहिली नाही. बघा, जर भीती असती, या विषयाची जर भीती असती, जी घटना आता नसरापूरमध्ये घडली त्याच्यानंतर थोडाच एक 5-6 दिवस कालावधी गेल्यानंतर लगेच ही दुसरी घटना जी आहे ती समोर आलेली आहे. जर त्या घटनेचा धाक किंवा कायद्याचा धाक जर या 50 वर्षाच्या नराधमाला असता तर हे कृत्य त्यांनी करण्याचा प्रयत्न केला नसता असं मला वाटतंय. आता आपण वेळोवेळी बोलत आहोत की कायदा हा कडक झाला पाहिजे, कायदा काहीतरी कडक झाला पाहिजे किंवा संबंधित व्यक्तीवर कडक कुठली तरी कारवाई केली पाहिजे. आता या घटना आपण बोलत आहोत, कायदा पण तिथे आहे, सगळं काही आहे, तिकडे होईल ते सगळं. आता मला जे बोलायचंय ना, ह्याच्यामध्ये मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा बोलायचा आहे आता की एक पालक म्हणून आपण आई वडील, मुलीचे आई वडील म्हणून किंवा एक पालक म्हणून किंवा सुजाण नागरिक म्हणून किंवा समाज म्हणून आपण काय करायला पाहिजे. कारण बघा, आता आपण सगळं काही कायद्यावर ढकलून चालणार नाही. लक्षात ठेवा, कायदा हा कधी गुन्हा घडल्यानंतर कायदा आहे, गुन्हा घडायच्या अगोदर कुठलाच कायदा नाहीये, बरोबर ना. हे तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये. सगळे कायदे जे आहेत ते कागदावर आहेत आणि हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. पण मला इथं आत्ता जे बोलायचं आहे, मी जरा वेगळ्याच विषयावर सध्या कामाला सुरुवात केलेली आहे की ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतोय. वैयक्तिक मी माझं पण सांगते की मी काय करू शकते एक समाज म्हणून, बरोबर, किंवा एक समाजातली जागरूक व्यक्ती म्हणून. मी पण एका मुलीची आई आहे किंवा मी पण मुलांची आई आहे. तर ह्याच्यामध्ये मी काय करू शकते, माझी काय जबाबदारी आहे, या संदर्भामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारते आता की तुम्ही मला सांगा की इथं आपण काय करू शकतो, आपण काय केलं पाहिजे. जे आता या घटना आपण किती जरी बोललो तरी या घटना थांबणार आहेत का. जोपर्यंत कडक शासन येणार नाही तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत किंवा गुन्हेगार आहे, जो असे कृत्य करत आहे, त्याच्या डोक्यामध्ये हा विचार येण्याच्या अगोदर जेव्हा त्याला तो 10 वेळा याविषयी विचार करेल की या संबंधित गुन्ह्यासाठी ही शिक्षा आहे, त्यामुळे हा गुन्हा करू का नको किंवा त्याचा विचार माझ्या मनात यावा का नाही, जोपर्यंत हा काहीतरी कठोर कायदा येत नाही ना तोपर्यंत आपण इथं काहीच बोलू शकत नाही, बरोबर. पण मला आत्ता मी जो तुमच्या समोर मुद्दा मांडलाय ना तो माझा असा आहे की इथे आपण काय करू शकतोय मला सांगा. रस्त्यावर उतरणं किंवा तिथे गोंधळ घालणं किंवा मोर्चे काढणं, रस्ता रोको करणं, या सगळ्या गोष्टी सोडून या तर आपण ऑलरेडी करत आहोत. मेणबत्त्या लावणं, बरोबर, किंवा एकमेकांवर ढकलणं, हे सगळं ऑलरेडी झालेलं आहे आणि हे अजूनही चालू आहे.
आता माझा जो मुद्दा आहे, मला जे लक्षात आलं की या घटनाच होऊ नयेत यासाठी आपण वैयक्तिक काय करू शकतो मला सांगा. आपण प्रत्येक व्यक्ती, नागरिक जे आता आपण हळहळ करत आहोत, या घटना घडल्यानंतर फक्त हळहळ करणं किंवा असं होऊ नये म्हणून व्हिडिओ बनवणं किंवा कायदा कठोर व्हावा म्हणून व्हिडिओ बनवणं किंवा मला खूप दुःख होतंय हे दाखवणं, याच्याही पलीकडे जाऊन माझा जो मुद्दा आहे तो आहे आपण काय करू शकणार आहोत तिथे. इथं आपली काय जबाबदारी आहे, कारण हे आपण जबाबदारी घेणं खूप गरजेचं आहे. मला माहिती आहे आजकाल पालकांना कामानिमित्त बाहेर जावं लागतंय किंवा आजकाल बऱ्याच अशा माझ्या लाडक्या बहिणी किंवा लाडके भाऊ आहेत किंवा माझ्या लाडक्या बहिणी आहेत ज्या घरकाम करून आपल्या मुलाबाळांचं पालन पोषण करत आहेत. त्यांना कामावर गेल्याशिवाय त्यांचं घर चालत नाही, त्यांचा रोजचं त्यांना कामावर जावंच लागतं. अशा वेळेस मग मुलांना कुठे ठेवायचं, कसं करायचं, काय उपाययोजना करायच्या, बरोबर. आता आपण बऱ्याच ठिकाणी पाळणा घरात सुद्धा मुलं ठेवत आहोत, बरोबर, ठेवतात सर्वजण पाळणा घरात सुद्धा मुलं. आता या सगळ्याच विषयाच्या बाबतीमध्ये मला जे लक्षात आले ना, सगळे मुद्दे आहेत. मी इथे कोणावर एका व्यक्तीवर दोष देणं किंवा कोणाला जज करणं करत नाहीये. मी एवढाच प्रश्न तुम्हाला विचारते जे माझ्या लक्षात आले. बघा, जर त्या नराधमाला म्हणजे नसरापूरच्या नराधमाला कठोर कारवाई झाली असती त्याच्यावर, किंवा आता शेवटी सगळं काही आहे ते कायद्याच्या अंतर्गत होणार आहे. आपण किती जरी ओरडलो ना, कायदा शासन सगळं व्यवस्थित, काहीतरी कठोर कायदा यावा, कठोर शासन व्हावं, जे काही व्हावं, आपण किती जरी ओरडलो तरी सुद्धा कायद्यामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत इथे काही होऊ शकत नाही. आपल्याला हे माहिती आहे, मान्य आहे, बरोबर. जसं मी मगाशी बोलले, कायदा कधी लागू होतो, जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा, बरोबर ना. हा गुन्हा घडूच नये किंवा अशा प्रवृत्तीला आळा कसं घालता येईल, किंवा ही प्रवृत्ती जी आहे किंवा हे जे विचार त्यांच्या मनामध्ये येतात, हे काय येतात, हे त्यांना असं वाटत नाही का की आपली पण मुलगी आहे, आपली पण आई आहे, आपली पण बहीण आहे. जो नराधम असतो, जो असे अत्याचार करतो, त्याला कोणी, सगळे आहेतच ना, मग त्याला असं वाटत नाही का, तो एकदा पण विचार का नाही करत की मी अत्याचार केल्यावर काय होईल किंवा मी अत्याचार तिच्यावर करू का, हा विचार माझ्या मनात येतोय. मला या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडून हवी, कारण हे सगळे प्रश्न आहे ना जे आत्ता आहेत हे माझ्या मनात आहेत आणि याचे उत्तर मी सध्या शोधायचा प्रयत्न करते. कारण मी पण भरपूर व्हिडिओ बनवले, मीही महिलांसाठी काम करते, माझ्याकडेही अशा भरपूर घटना येत आहेत. काही घटना पोलीस चौकीपर्यंत पोहोचतात, काही घटना घरामध्येच दाबल्या जातात, कारण लोक काय म्हणतील हा मुद्दा सगळ्यात मोठा आहे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की लोक काय म्हणतील, बरोबर, म्हणून आपण शांत बसतो. आता ज्या काही घटना घडलेल्या आहेत, ज्या काही गुन्हे आता समोर येत आहेत ते आपल्याला लक्षात येत आहेत. आता ह्याच्यामध्ये मी माझं म्हणजे मला असं वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत तुम्ही व्यक्त करा, नक्कीच तुमचं मत व्यक्त करा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे, कारण मला तुमच्या कमेंट मधून लक्षात येणार आहे काय मला जे वाटतंय ते ठीक आहे, पण तुम्हाला काय वाटतंय, सुजाण नागरिक म्हणून, सुजाण पालक म्हणून आपली पण समाजासाठी काय जबाबदारी आहे, दुसऱ्यावर ढकलून चालणार आहे का हे सगळं, बरोबर. तुम्हाला काय वाटतंय, या घटना होऊच नये यासाठी आपण काय करू शकतो, आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो, आपल्याला काय केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये मुलीच्या आई वडील म्हणून सांगा, मुलांच्या आई वडील म्हणून सांगा, एक सुजाण नागरिक म्हणून सांगा, सुजाण पालक म्हणून सांगा, बरोबर, किंवा आपल्या समाजासाठी तुम्ही मला हे सांगू शकता, कारण तुमच्याच प्रश्नातून मला सुद्धा माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. मी खूप श्रेष्ठ आहे आणि सगळ्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत का, तर नाही. तुमच्याकडून पण मला काही प्रश्नांची मला उत्तरं मिळणार आहेत आणि सध्या मी याच मुद्द्यावर काम करत आहे. म्हणजे अगोदर मी महिलांसाठी काम करते, मी पूर्ण समाजासाठी काम करते, आणि आता जो मुद्दा माझ्या लक्षात आला ना, व्हिडिओ बनवून आरडाओरडा करून गोंधळ घालून इथे काही होणार नाही. आपण काय करायचं मला हे सांगा, तुम्ही मला सांगा की आपण ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, आपली जबाबदारी काय आहे, कारण हा पण माझ्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे. मला हाच मुद्दा आज या ठिकाणी मांडायचा होता. बाकी जे पर्वती विभागामध्ये जी घटना घडली त्याचा तर आपण जाहीर निषेध केलेलाच आहे, पण मी मगाशी बोलल्याप्रमाणे इथं निषेध करून मेणबत्त्या पेटवून काही होणार नाही. आपल्याला सुद्धा काहीतरी कठोर पावलं इथं उचलली पाहिजे. आणि मी काही हे समाजामध्ये अस्थिरता पसरवण्यासाठी म्हणत नाही, कारण मला असं वाटतं आपलीही जबाबदारी आहे आणि आपणही ती उचलायला पाहिजे, बरोबर ना. बाकी तर सगळं काही कठोर शासन आहे, जे काही आहे ते तर आता जेव्हा ते कायद्यामध्ये परिवर्तन होईल किंवा बदल होईल त्याच वेळेस ते होणार आहे. पण या ठिकाणी मला एक सांगायचं आहे, आत्ताच आपली कॅबिनेट जी आहे ना, आत्ताच आपली कॅबिनेट मध्ये एक निर्णय झालेला आहे. आता महिलांवर अत्याचार जे होत आहेत, मी वारंवार व्हिडिओ शेअर केलेले आहेत की महिलांवर खूप अत्याचार होत आहेत, महिलांवर खूप अत्याचार होत आहेत, कठोर कायदा आला पाहिजे. तर तिथं आता कायदा आलेला आहे. आता महिलांवर जर अत्याचार होत असतील तर संबंधित
व्यक्तीला पेरूल मिळणार नाही. हा कायदा सध्या आत्ताच कॅबिनेटमध्ये जो निर्णय झालाय त्याच्यातनं घेण्यात आलेला आहे. सरकारचं या ठिकाणी सरकारच्या या ठिकाणी मी अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी आपले हे जे आपण माहिती देत आहोत या माहितीच्या आधारावर किंवा सरकारच्याही हे लक्षात आलं असेल की आता सध्या गुन्हे खूप वाढले, त्यामुळे हा कायदा आला, त्याचं कौतुक आहे आणि खूप खूप आभार व्यक्त करत आहे. पण आता इथे सेम कायदा जो आहे तो आपल्या मुलींवर जे अत्याचार होत आहेत, जे आता घटना समोर आल्या, या संबंधित माझं या ठिकाणी थोडंच बोलणार आहे की आता मुलींवर जे अत्याचार होत आहेत त्यासाठी सुद्धा स्वतंत्र न्यायालय पाहिजे, स्वतंत्र कायदा पाहिजे आणि कायद्याचा धाक पाहिजे अशा नराधमांना. असंही एक कायदा येणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही महिलांसंदर्भात कायदा आणलाय तसंच तुम्ही मुलींसंदर्भात सुद्धा कायदा आणावा, हीच मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करत आहे. बाकी मी नागरिकांना जो प्रश्न विचारलेला आहे नक्कीच तुम्ही मला माझ्या या जे काही प्रश्न मी मांडलेले आहेत त्या प्रश्नावर कमेंट कराल, हीच अपेक्षा तुमच्याकडून सुद्धा व्यक्त करत आहे. आणि सध्या याच विषयावर मी काम चालू केलेलं आहे. तुम्ही मला या संदर्भात जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच होऊ शकता. आपलं निश्चित या ठिकाणी स्वागतच आहे. बाकी सगळी माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.